साताऱ्यानंतर थेट जातोय नाशिकमध्ये। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोदावरीची पाणी पातळी वाढलेलीच दिसतेय। त्यामुळे आता पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। रामकुंड आणि गोदा घाटाची ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे। तर दुतोंड्या मारुतीच्या अगदी गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आहे। सलग तिसऱ्या दिवशी नाशिकमधली ही परिस्थिती आहे, जिथे पूर परिस्थिती कायमच आहे। गोदा घाटावरती सुरक्षा रक्षकांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर गंगापूर धरणातून 2300 क्युसेक वेगानं पाणी हे गोदावरीच्या नदीपात्रात सोडण्यात येत आहे आणि म्हणून पाणी पातळी वाढल्याची ही स्थिती दिसते आहे। अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत नाशिकमधून जोडले गेलेत। अभिजित, गोदेचं पाणी वाढतंय, सतर्कता कशी बाळगली जाते? गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे सकाळी रामकुंडावर ज्यावेळेस आपण या ठिकाणचा आढावा घेतला होता त्यावेळी मारुतीच्या खाली पायापर्यंत पुराचं पाणी होतं, मात्र आता मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं आहे। पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे, कारण दुपारी 12 वाजेपर्यंत गंगापूर धरणातून अवघ्या 1160 क्युसेक वेगानं पाणी सोडलं जात होतं, मात्र दुपारी 12 नंतर 2320 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे नाशिकमध्ये रामकुंड आणि सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। गंगा गोदावरीचं मंदिर असेल, रामकुंड असेल, हा सगळा परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आपल्याला बघायला मिळेल। अगदी समोर ज्या ठिकाणी गोल घुमट आपल्याला दिसतोय, खरं तर त्या ठिकाणी दशक्रिया विधी देशभरातल्या भाविकांकडून केले जात असतात। दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र 3 दिवसापासून हा सगळा परिसर पाण्याखाली आहे। त्यामुळे धार्मिक विधींवर देखील पुराचा परिणाम झाल्याचा आपल्याला बघायला मिळेल। समोर सिद्ध पाताळेश्वराचं मंदिर देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। जे छोटे मोठे पूल आहेत या सगळ्या भागातले, त्या पुलावरून देखील गोदावरीच्या पुराचं पाणी सद्यस्थितीमध्ये वाहताना आपल्याला बघायला मिळेल। एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अगदी या ठिकाणी गोदावरीच्या पुराच्या पाण्यामध्ये नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन केलं जात असलं तरी देखील काही अतिउत्साही नागरिक आणि पर्यटकांकडून गोदेच्या पुरामध्ये जाऊन पाण्यामध्ये जाऊन स्टंटबाजी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अगदी 4 चाकी वाहनं देखील गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उभी करण्याचा अट्टहास काही पर्यटकांकडून केला जातोय। समोर बघा, एक दुचाकी जी आहे ती देखील अशा गोदावरीच्या पुराच्या पाण्यातून कशा पद्धतीने त्या ठिकाणी जातीये। अगदी या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे आणि सुरक्षा रक्षकांकडून देखील सातत्याने नागरिकांना गोदा काठावरून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे। मात्र तरी देखील काही अतिउत्साही नागरिक काही ऐकायला तयार नाही आहेत। त्यामुळे या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती दृश्य पाहतोय, ज्यातून दिसून येत आहे की कितीही पोलीस प्रशासनानं इथे आवाहन केलं असलं तरी नागरिक काही हुल्लडबाजी करणं सोडत नाहीये। मात्र आपल्या जीवाची पर्वा करून त्यांनी हुल्लडबाजी करू नये अशीच अपेक्षाही व्यक्त केली जाते। धन्यवाद। अगदी सविस्तर अपडेट आपण आढावा इथून घेतलाय।